या भागामध्ये डी.पी. दादा डोळ्याला रुमाल लावून दुःख व्यक्त करत आहेत की माझी पहिलीच रक्षाबंधन आहे बिना बहिणीची, असं ती म्हणत आहेत. आणि दुसऱ्या चित्रामध्ये अंकिता सूरजला एक वचन देते की मी तुझ्या जेव्हा घराचं बांधकाम होईल आणि तू घर तयार करशील तेव्हा मी तुला राखी बांधणं असं म्हणते. मला वाटतं अंकिताचा आणखी काही कॉन्फिडन्स नाही आहे की राखी बांधावं का नाही आहे असा विचार चालू आहे वाटतं, त्याच्यामुळे तिने तसं म्हणलेलं आहे. आता इथे निक्की आणि जान्हवी असं बोलत आहेत की घनश्याम असा कसा करू शकतो. तो योगिताला म्हणत होता की आता तू गेल्यावर मला कोण माया लावेल असं म्हणाला होता. तर त्याच्यामुळं तिला राग आलेला आहे की मी त्याला इतकी माया लावली बहिणीसारखी तरी हा असा का म्हणाला. आणि घनश्याम म्हणतोय की मी असं काही म्हणलेलं नाही आहे. मग रक्षाबंधनच्या दिवशी त्यांच्यामध्ये वाद झालेला आहे. निक्की घनश्यामवर चिडलेली आहे आणि घनश्याम थोडासा रागातच आहे. असंच आता बिग बॉसच्या घरामध्ये असं काही चालू आहे. रक्षाबंधनच्या दिवशी कोणी रडतं, कोणी रागवतं, असंच बरंच काही चालू आहे. आणि आता बिग बॉसच्या घरामध्ये सगळे कंटेस्टंट येऊन बसलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात भाऊ येऊन आता काय म्हणतील किंवा काय धक्का देतील, काय होईल याची प्रतीक्षा सगळ्यांना लागलेली आहे. आता भाऊच्या धक्क्याचं कुणाला धक्का बसेल, कोण घरात राहील, कोण बाहेर जाईल याविषयी आता थोड्याच दिवसामध्ये समजेल.